झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। वेदांत, तूच माझं जग आहेस आता। मीरा, अगं तू तर माझ्या वेदाची आई झाली आहेस ना कळत। आता मला कळलं देवी यांनी तुझा चेहरा का दाखवला ते। वहिनी, आपण जी मिसिंग कंप्लेंट केली होती वेदाची पोलिसांकडे ती मी मागे घेतली आहे। हा, तसा मी फोन पण केला होता इन्स्पेक्टर सोनावण्यांना। म्हटलं फक्त तुमच्या कानावरती घालावं। बरं केलं। आलोच मी। दादासाहेब, हा, काय हो, कुठे बाहेर चाललंय? हो, एक महत्वाचं काम आहे, आलोच। अहो, काय झालंय तुम्हाला? तुम्ही आजकाल कुठे जाताय, कधी परत येणार आहात, काहीच सांगत नाही। नाही, मला माहिती आहे माझ्या प्रश्नांनी राग येत असेल तुम्हाला, पण काळजीपोटीच विचारते मी। आता मला सांगा, ही काय वेळ झाली का बाहेर जायची? मंजिरी, तुला वाटणारी काळजी मी समजू शकतो, पण तो एक महत्वाचा क्लायंट आहे, त्यासोबत मीटिंग आहे। आत्ता मीटिंग? तो क्लायंट लंडनला चाललाय काही दिवसांसाठी, त्याच्याकडे वेळ नाहीये आणि आपल्या बिझनेससाठी मीटिंग अत्यंत महत्वाची आहे। म्हणजे बिझनेस म्हणला की अशा गोष्टी होतच राहतात, तुलाही माहिती आहे। आई, मला ना तुझ्याबरोबर एक इम्पॉर्टंट डिस्कशन करायचं आहे। तुम्ही बोला, मी आलोच। हा, दादाच्या लग्नासाठी आपण इव्हेंट प्लॅनर ठेवूया का ग? नाही, खूप कामं बाकी आहेत आणि दिवस पण कमी आहेत, तर ते सोपं पण होऊन जाईल। अनन्या, तू कधीपासून अथर्वच्या लग्नात एवढा इंटरेस्ट घ्यायला लागलीस? आई, अगं असं का बोलतेस तू? दादाचं लग्न आहे ना, तर बहीण इंटरेस्ट घेणारच। अनन्या, आई आहे मी तुझी, लहानपणापासून जपते तुला। तुझ्या मनात कधी काय चालू असतं हे कळतं मला। उशीर झालाय, जेवून घेऊया। आणि त्यानंतर बोलूया ना निवांत अथर्वच्या लग्नाबद्दल, चालेल? सुनीता ताई, द्या, मी तुम्हाला मदत करते। बरं, तू तिकडची पानं वाढ। हो। काय ग मीरा, हे काम तरी नीट जबाबदारीने करायला जमेल ना? ताई, तुम्ही वाढाल का प्लीज? हो, Atharva, it's okay. I'll serve you.
काय काय मीरा, तुझ्यामुळे एवढं सगळं झालं तरी सुद्धा तू आता अथर्वसमोर उभी आहेस. तुला माहितीये ना तुझ्यामुळेच तू चिडतोय, राग आलाय त्याला. सुखाने जरा 2 घास खाऊ दे की त्याला. हा निघ तू, चल. अगं निघ. मीरा, आज मी सगळ्यांसोबतच जेवणार आहे, चालेल ना? मीरा, मला वाढणार नाहीस? हा गावरान गोडवा तर बाजीगर निघाला. डाव हरून सुद्धा जिंकली ती. अथर्वच्या मनातनं उतरली असली तरी तुझ्या मंजिरी मॅमच्या मनात शिरली ती. बघ बघ त्यांची केमिस्ट्री बघ. तू मात्र मला अनन्यासारखी नक्कीच आहेस. तर तूच मला सांग, माझी मुलगी जर का किचनमध्ये राहत असेल तर मला आवडेल का? अगं त्या मंजिरीबाई साहेब आहेत ना, त्यांचा कोणतरी माणूस होता. पण मीरा, पळा, आपलं घर वाचलं बघ. तुझा पहिला पगार आणि हो, हा ड्रेस तुझ्यासाठी. एक चूक झाली म्हणून घरातनं तडकाफडकी बाहेर काढायला मीरा या घरातली मोलकरी नाही. ती लेकी म्हणे, आजपासून बाईसाहेब नाही म्हणायचं, आईसाहेब म्हणायचं. मीरा, तुझ्याकडची कवडी मला देशील? बाईसाहेब, तुम्ही किती केलंय माझ्यासाठी, आणि मी मात्र, मी इतकी स्वार्थी कशी असू शकते? नाही मीरा, तुला आता हे करावंच लागेल. झी 5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज